धन्यवाद. वेलकम भाऊ. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 8 ड चे उमेदवार श्री राहुल पवार. आपले मोसम रणधुमाळ कट्ट्यावर स्वागत आहे. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. भाऊ, तुमचा परिचय? माझं नाव राहुल पवार. मी भाईजी फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष आहे. मी गेल्या 15 वर्षापासून सामाजिक काम करत आहे. त्याच्यात असेल रक्तदान शिबिर असेल, त्याच्यानंतर महिलांसाठी योजना असतील, विद्यार्थ्यांसाठी असतील, त्याच्यानंतर मोफत रुग्णवाहिका असेल, अशा अनेक सेवा मी गेल्या 15 वर्षापासून करत आहे. उमेदवारीची प्रेरणा व समाजसेवेचा वारसा? उमेदवारी प्रेरणा म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांच्या पासून तथा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व बंडू बच्चाव. आणि उमेदवारी का करताय? उमेदवारी करण्याचं कारण आहे की माझ्या वार्डात खूप काही समस्या आहेत. जसे गटार असेल, दुर्गंधीचं साम्राज्य असेल, मोकाट जनावरांचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर महिलेचा असुरक्षिततेचा प्रश्न असेल किंवा लहान मुलांचा प्रश्न असेल, या सर्व गोष्टींच्या हेतूनच मी उमेदवारी करीत आहे. आणि तुमच्या प्रभागातील महत्त्वाच्या समस्या? माझ्या प्रभागातील दुर्गंधगी, पाण्याची समस्या, अस्वच्छ पाणी, मुलांची असुरक्षता, त्याच्यानंतर कुठलीही उपयोजना राबवल्या जात नाही, तसेच रोड असेल, लाईट असेल, या सगळ्या गोष्टींच्या पासून माझा प्रभाग वंचित आहे. आणि तुमच्या प्रभागाच्या विकासासाठी काही उपक्रम? माझ्या प्रभागाच्या विकासासाठी उपक्रम म्हणजे रस्ते, रोड, लाईट, महिलांसाठी योजना राबवायच्या. जसे महिलांचं सक्षमीकरण कसं होईल बुवा, असं महिलांची सुरक्षा कसं वाढेल बुवा, महिलांसाठी प्रत्येक वार्डात आपण CCTV कॅमेरे लावणार आहोत. कॅमेरे लावून त्याच्यानंतर महिलांसाठी शिबिरं घेणार आहोत. त्याच्यावर महिलांना उद्योगात भर येईल, महिलांना ते सक्षम होतील, या पद्धतीने आपण त्याच्यासाठी योजना राबवणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांसाठी आपण लायब्ररी उभारणार आहोत, लायब्ररी वगैरे उभारणार आहोत. आणि तुमच्या उमेदवारीसाठी सहकार्य? माझ्या उमेदवारीसाठी माझ्या वार्डातील सर्व मित्र परिवार, माझ्या जवळचे सहकारी, तसेच बंडू बच्चाव यांच्या सर्वांचा मला सहयोग लाभलेला आहे. धन्यवाद. आपण मोसम न्यूज रणधुमाळ कट्ट्यावर आलात. आपणास निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपण मला आमंत्रित केल्याबद्दल.